तुळजापुरातील राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आज ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला इशारा दिला होता, मंदिराची पाहणी केली, प्रामुख्याने आपल्याला पाहणीत निदर्शनास काय आलं? महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा पुरातन इतिहास धुळीला मिळवण्याचं काम चालू आहे. प्रत्येक पुजाऱ्याशी चर्चा केल्यानंतर पुजाऱ्यांनी सांगितलं की हा प्रत्येक शिला ही जवळजवळ 1400-1500 वर्ष जुनी आहे. त्याहीपेक्षा माझं महत्त्वाचं आहे की ज्या गाभाऱ्यात जसा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले असतील, मी असं डोळे बंद करतो आणि त्याचा एक असा अनुभव घेत असतो की कसे उभे राहिले असतील, कसे देवीसमोर नतमस्तक झाले असतील. त्याला साक्षीदार कोण आहे? जिवंत साक्षीदार कोणीच नाही आहे, पण तिथला प्रत्येक दगड बोलका आहे. कारण का त्या दगडांनी बघितलं शिवाजी महाराजांना नतमस्तक होताना. आज तो जर दगड बोलायला लागला तर उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू येतील. उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू येतील. ती दगडं काढून फेकून द्या ना तुम्ही. मग या जगामध्ये व्हॅटिकन चर्च आहे, या जगामध्ये तिरुपतीचं मंदिर आहे, या जगामध्ये विठ्ठलाचं पंढरपुराला पांडुरंगाचं मंदिर आहे. तोडून टाका, घेऊन जा नंदुरबारला वगैरे माळरानावरती 3-3, 4-4 हजार कोटी ते वनतारासारखं जे ते उभं केलं आहे अंबानीला, तसं वनतारासारख्या 3-4, 4-4, 5-5 हजार एकर जमिनी घ्या आणि बसवा तिथे नेऊन. काहीतरी श्रद्धेची जागा असते. जे अफजल खानाला जमलं नाही, जे औरंगजेबाला जमलं नाही, ते आधुनिक काळातील औरंगजेबाची अवलादी आणि अफजल खानाची अवलादी करणार. आव्हाड साहेब, एक याच्यातून प्रमुख प्रश्न आहे, केंद्रीय पुरातत्व विभाग, राज्य पुरातत्व विभाग या दोन्ही अहवालांची एकमेकाची संमती होत नाही. मंदिर संस्थान आता असं सांगते, तुमच्यापूर्वी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला होता. हे बघा, हा रिपोर्ट घ्या. दिस रिपोर्ट इज बाय A.K. सिन्हा, एक्स आर्किओलॉजिकल डायरेक्टर ऑफ इंडिया. हा रिपोर्ट तुम्ही वाचा. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मंदिराला स्पर्श करायची काही गरजच नव्हती. आणि त्यांनी सांगितलं आहे ज्या पद्धतीने ह्याच्यात भेगा भरल्या गेल्या आहेत, हे मंदिर टिकणारच नाही. कारण का त्यांचं काय म्हणणं आहे की दगडसुद्धा श्वास घेत असतो, दगडाला देखील ऑक्सिजन, हे जे काही त्यांचं सायंटिफिक रिझनिंग्ज आहेत. हा काय साधा माणूस नाही आहे. हाच आर्किओलॉजिकलचा डायरेक्टर होता इन्स्टिट्यूटचा, त्याचा हा रिपोर्ट. अहो लोक काम करतात ना. आणि माझं म्हणणं असं आहे की ही एक देवी आहे जिने कर्मकांडाला मुतमाती दिली. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची जात धर्म ओळखू शकतं का मी? इथल्या कुठल्या जातीचं वर्चस्व आहे का या देवळामध्ये? ह्या पंचक्रोशीतील सगळे धर्मीय या देवळात येतात. मी कुठल्या धर्माचं नाव घेत नाही, लगेच पटवतील. नाही, त्यालाच माझा अनुषंगून त्यालाच प्रश्न आहे. आपली जर पुरागमनातील भूमिका नेहमी असते, आपण एक चेहरा म्हणून पाहिलं जातं, मात्र ही भूमिका घेतली, हिंदू म्हणून भूमिका घेतली, काय असा अचानक बदल झाला? काय भूमिका घ्यावी? पुरोगामी माणूस हा निरश्वरवादी असतो हे कोण समजवतं तुम्हाला? अहो या महाराष्ट्रातलं पहिलं OC/CC अधिकृत महानगरपालिकेची मान्यता असलेलं 4 वर्ष मेहनत करून पूर्ण शिला, म्हणजे जसं हे हेमाडपंथी आर्किटेक्चर आहे तसंच हेमाडपंथी आर्किटेक्चरचं देऊळ बांधणारा हाच जितेंद्र आव्हाड आहे. पण मी त्याचं काय ढोलताशा वाजवत नाही बसलो आहे. 1000 रुपये खिशातनं कधी देणगी द्यायची नाही देऊळ बांधायला, आणि मग धर्म आणि देवळाच्या नावाने बॉम्ब करायची, तसलं काम करत नाही मी. आणखीन एक त्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की ह्या धर्म जर तसं बघितलं तर हे बहुजनाचं मंदिर म्हणून तुळजाभवानीकडे पाहिलं जातं, आणि असाही आरोप काही पुजाऱ्याकडून किंवा मराठा संघटनेकडून केला जातो की इथं बहुजनवाद जो आहे तो मंदिरातला संपवायचा चाललाय. त्याच्याची साधं आहे ना. आजपर्यंत इथले पुजारी भोपे पुजारी आहेत सगळे, म्हणजे ते वेगवेगळे, पण ते सर्व बहुजन समाजाचे आहेत. तुम्ही इथे दुसऱ्यांना आणून नवीन पूजेची पद्धत सुरू केली, काय गरज होती? काय म्हणे तलवार काढली, त्याच्यावरती काहीतरी मंत्र जे काय केलं, आणि म्हणे त्या सगळी शक्ती आम्ही आता तलवारीत आणली आहे. मग ती तलवार उचलली, ती कुठेतरी नेऊन ठेवली. अरे काय चालू, काय तमाशा हा? अहो हे भक्तिस्थळ आहेत आमची. घाट घातला जातो मंदिर आहे. अहो बहुजनांना आमच्या बहुजनांनाच संपवायचं आहे आणि बहुजनांनाच पुढे करून मनुवाद आणायचं आहे. आता माझ्यासमोर गाडी समोर बसलेले अर्धे जण तर ड्रगवाले, कशाला आमची तोंड उघडताय? लाजा वाटते यार, लाज वाटते. तक्रार देण्यासाठी गेले. अहो जाऊ दे ना, माझ्या विरुद्ध तक्रार काय तक्रार करणार? मी करणार? मी तर त्यांच्याकडे बघून हसत होतो. कारण का एवढे मूर्ख वेडी माणसं. मी तर कुठलाही मी राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन आलो नाही. मी तुमच्याशी बोलताना काय बोललो की माझा जेवढा आईवर प्रेम आहे तेवढंच या देवीवर प्रेम आहे. मी हिला तुळजाई म्हणतो. आई आणि तुळजाई इतकं व्यवस्थित आहे माझं.
मला राजकारण करायचंच नाही आहे. मी भक्त म्हणून आलो आहे. एखाद्या भक्त देवळात आल्यानंतर मला काही प्रश्न आहेत आणि ते मी तुमच्यासमोर विचारतो. हे कोण होतात मला अडवणारे? सनातनी मनुवादी साले. आणखीन एक प्रश्न आहे, थोडा अडचणीचा मुद्दा म्हणून विचार. मला अडचणीचेच प्रश्न आवडतात. मला विषय असा आहे की पद्मसिंह पाटील यांच्याशी आपलं स्नेहाचे संबंध राहिलेले, ते माझ्या बापासारखे आहेत. मग त्याला स्नेहाचे नाही, बापासारखे आहेत. आज राणा पाटील आमदार आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कुठेतरी ते विश्वस्त आहेत मंदिराचे. मग ही अशी भूमिका असताना आपण भूमिका एकीकडे अशी, असं मग आहे, त्याला विरोध असं आहे, कसा असं आहे. समजायचा? ते बीजेपीत आहेत म्हणून मी बीजेपीला विरोध करणं सोडून देऊ का? विचारधारेपुढे भाऊ बहीण आई वडील चालत नाही. विचार आहेत. इथेच आपली गफलत होते. तो माझा मित्र आहे रे, त्याला नाही विरोध करता येणार नाही. फुलेंनी जर ठरवलं असतं की दगड खायचा नाही तर माझी बहीण शाळेत गेलीच नसती. आंबेडकरांनी ठरवलं असतं मनुस्मृती जाळायचीच नाही तर संविधान आलंच नसतं. जर शाहू महाराजांनी ठरवलं नसतं की समता आणि समानतेचा विचार न करता आरक्षण आणायचंच नाही तर आरक्षण आलंच नसतं. शिवाजी महाराजांनी सांगितलं असतं जाऊ दे विरोध होतो आहे, राज्याभिषेक नकोच आपल्याला, तर शिवाजी महाराज छत्रपती झालेच नसते. कारण का तुम्ही छत्रपती होऊच शकत नाही, तुमची जातच नाही आहे असं म्हणणाऱ्यांचा हा तेव्हा महाराष्ट्र होता. त्यांना विरोध हा कळणारच आम्ही उगाच नाही म्हणत शिवशाहू फुले आंबेडकर. साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे, नेमकी आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? हे बघा, आता महाराष्ट्र भूमिका घेईल. मी नाही, महाराष्ट्राला कळेल आता काय ते. मी तिथे उभा राहून सर्व तिथे असलेल्या सगळ्यांना प्रश्न विचारला. तुम्ही होतात की नाही मला माहीत नाही. काय सगळे म्हणाले हो भक्त, हे मंदिर पाडता कामा नये. अहो, प्रत्येक दगड बोलका आहे हो, प्रत्येक दगड बोलतोय. तुम्ही पारंब्या कापता. अरे ते जिवंत झाडाला आत्ताच मृत्यूच्या ढकलताय. आणि एक पुरावा काय, त्या लोकांकडे व्हिडिओज आहेत पारंब्या कापताना, आणि ते पण कशा निर्दयीपणाने, तर त्याच्यावर कटर मशीन फिरवलंय. अरे ह्या निर्जीव झाडावर प्रेम करणारा ते बहुगुणा नावाचे एक होते, त्यांचं नाव मी विसरलो. ते असे चिपको आंदोलनाचे जे होते, सुंदरलाल बहुगुणा. अहो, हा भारताचा इतिहास आहे हो. हा घ्या पारंब्याचा, दाखवा व्हिडिओ कशा पारंब्या कापल्या आहेत. अशीच दगडं कापणार आहेत, असे दगडं फेकून देणार आहेत. ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना नतमस्तक होताना बघितलं आहे, ते जर बोलायला लागले ना तर उभा महाराष्ट्र रडेल. होऊ दे ना कामाच्या भूमिका तुमची. मी एकदा भूमिका घेतली. दगड हलू दे ना. मी तुम्हाला सांगतो साहेब, या देवीचे शाप यांना लागतील. एकूण जर बघितलं तर मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे. ज्या पद्धतीनं हे सगळं चाललं जातं, विकासाला विरोध नाही, मात्र या मंदिराचा ज्या चुकीच्या पद्धतीनं काम चालू आहे त्याला माझा विरोध असून हे मंदिराचं काम मी होऊ देणार नाही, अशी भूमिका कुठेतरी चेतन रावळ घेताना दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव, तुळजापूर.